हेलो स्टुडंट्स, वी आर स्टार्टिंग विथ द नेक्स्ट टॉपिक दॅट इज AC सर्किट्स. लास्ट टॉपिक जो आपण कंप्लीट केला होता तो होता EMI. या टॉपिकचे मी रेकॉर्डेड सेशन्सच प्रोव्हाइड करणार आहे. कॅनॉट कंडक्ट लाईव्ह सेशन्स बिकॉज ऑफ सम रिझन्स. सो या वीकमध्ये सेशन्स सगळे रेकॉर्डेड राहतील. ओके, सो ऑल्टरनेटिंग करंटचे सर्किट्स जे असतात AC सर्किट्स, त्या टॉपिकमध्ये एंटर करण्याच्या आधी आपण एकदा EMIमध्ये ऑल्टरनेटिंग EMF जनरेशन बघितला. ओके, ऑल्टरनेटिंग EMF जनरेशन आणि त्या ऑल्टरनेटिंग EMF कसा जनरेट करतो याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं. तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं की जर आपल्याकडे एखादा पोल पीसमध्ये कॉईल प्लेस्ड असेल आणि ही कॉईल जर काही आपण रोटेट केली थ्रू सम एक्सटर्नल मीन्स रोटेट केली, तर ह्या रोटेटिंग कॉईलमध्ये आपल्याला इथं ऑल्टरनेटिंग EMF जनरेट होतो जो सायनिसॉइडल असतो, या प्रकारचा असतो. अँड तो टाईम बरोबर बेसिकली फ्लक्च्युएट होत असतो. टाईम बरोबर फ्लक्च्युएट होत असतो. सो जर काय तुम्ही ग्राफ बघितला आणि इक्वेशन बघितलं तर इक्वेशन असं दिसतं E0 sin ओमेगा टी. इफ यू रिमेंबर, हा पीक व्हॅल्यू म्हणतात ह्याला, पीक व्हॅल्यू. आणि पीक व्हॅल्यू या ग्राफमध्ये ही असणार आहे. तसाच नेगेटिव्ह खाली जाईल तर तो -E0 पर्यंत जाईल. सो EMF फ्लक्च्युएट होत असतो प्लस आणि मायनसमध्ये. हा E0 जो पीक व्हॅल्यू असतो तर त्याच्यामध्ये याची व्हॅल्यू जी असती पीकची त्याची व्हॅल्यू असती NBA ओमेगा. N म्हणजे किती टर्न्स आहे त्याला, B म्हणजे किती मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आहे त्याला, A म्हणजे किती एरिया ऑफ दॅट कॉईल आहे आणि ओमेगा म्हणजे कितीच्या रेटनी आपण त्याला अँग्युलर वेलॉसिटीने फिरवत आहे. सो हा त्याचा व्हॅल्यू होती पीकची आणि साईनच्या व्हॅल्यूमुळे तो फ्लक्च्युएट होतो आहे. आता कधी कधी तो पॉझिटिव्ह असेल, कधी कधी नेगेटिव्ह असेल. याचा अर्थ काय, म्हणूनच त्याला ऑल्टरनेटिंग म्हणतात. म्हणजे त्याच्यात करंट कधी क्लॉकवाईज फ्लो होईल, कधी अँटी क्लॉकवाईज फ्लो होईल. म्हणजे जर काय असा EMF ज्याचा सिम्बॉल आपण असा दाखवतो, ऑल्टरनेटिंग सोर्सचा सिम्बॉल असा असतो, डायरेक्ट करंटचा सिम्बॉल, डायरेक्ट EMFचा सिम्बॉल कसा असतो, नॉर्मल व्होल्टेजचा असा. पॉझिटिव्ह हा राहणार, नेगेटिव्ह हा राहणार. त्यामुळे नॉर्मलमध्ये काय असतं की डिरेक्शनचं टेन्शन नसतं. डिरेक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह, कधीच चेंज होणार नाही. हा पूर्ण डिस्चार्ज, हा पूर्णपणे ह्याची एनर्जी संपेपर्यंत करंट असाच फ्लो होईल. बट ACमध्ये असं नसतं. ACमध्ये काय होतं, जर आपण एखाद्या रेझिस्टरला लावला फॉर एक्झाम्पल, तर एका हाफ सायकलमध्ये करंट क्लॉकवाईज फ्लो होत असेल तर दुसऱ्या हाफ सायकलमध्ये करंट अँटी क्लॉकवाईज फ्लो होतो. परत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. सो बघा ना, पॉझिटिव्ह सायकल, नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह. सो तो त्याला म्हणतो आपण ऑल्टरनेटिंग करंट आणि ऑल्टरनेटिंग EMF. हा ऑल्टरनेटिंग EMF सोर्स आहे. आपण ज्यावेळेस ऑल्टरनेटिंग EMF सोर्स जर मी एखाद्या डिव्हाइसला कनेक्ट केला, एका रेझिस्टरला कनेक्ट केला किंवा एखाद्या कॅपॅसिटरला कनेक्ट केला किंवा एखाद्या इंडक्टरला कनेक्ट केला, तर त्याच्यामध्ये जो करंट फ्लो होतो ना, तुम्ही पुढे जाऊन बघणार आहे, तर तो पण अशाच फॅशनमध्ये असतो. म्हणजे तो पण I = I0 sin ओमेगा टीच असतो. पण कधी कधी त्याच्यामध्ये काय फरक होतो, तर तो EMFच्या या अँगलच्या थोडासा पुढे असतो किंवा कधी कधी मागे असतो, कधी कधी सेम असतो. सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, I0 sin ओमेगा टी. कधी कधी तो असा पण होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो, I0 sin ओमेगा टी प्लस 20 डिग्री, 20 डिग्री पुढे गेला आहे, तो EMFच्या पुढे गेला आहे. आता बघा, हे का पुढे जात आहे ना, ह्याचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे ज्यावेळेस आपण त्याच्यात एंटर करू. आत्ता आपल्याला एवढंच समजायचं आहे की हा आपण ऑल्टरनेटिंग EMF शिकलेलो आणि हा ऑल्टरनेटिंग EMF जेव्हा आपण वेगवेगळ्या कॉम्पोनंट्सच्या अक्रॉस लावतो तर कॉम्पोनंटमधले करंट दरवेळेस साइन ओमेगा टीच राहतील असं नाही. तुम्ही कॉमन सेन्स वापरा एकदम. जर आपण EMF अक्रॉस रेझिस्टर लावतोय तर EMF हा व्हेरी करतोय. तर ओहम्स लॉ प्रमाणे V = IR मध्ये जर का मी म्हटलं व्होल्टेज व्हेरी होतोय सायनिसॉइडल, रेझिस्टन्स तर कॉन्स्टंट आहे. सो करंटनी पण सायनिसॉइडल व्हेरी केलं पाहिजे. सो त्यामुळे EMF E0 sin ओमेगा टी असेल तर करंट पण सर्टन पीक व्हॅल्यू साइन ओमेगा टी असणार. तसंच होणार आहे इंडक्टर आणि कॅपॅसिटरमध्ये. तर तेच म्हणतो मी तुम्हाला, जर EMF E0 sin ओमेगा टी असेल तर करंट कधी कधी पुढे असू शकतो, कधी कधी मागे असू शकतो. I0 sin ओमेगा टी -50 डिग्री कधी कधी बरोबर असू शकतो. बरोबर म्हणजे दोघांमध्ये बघा ना, अँगलचा डिफरन्स किती आहे. इथे ओमेगा टी, इथे पण ओमेगा टी +0 आहे, तोच अँगल आहे. हे बरोबर आहेत, हा पुढे आहे, हा मागे आहे. सो त्याबद्दल आपण आता बोलूया की करंट आणि EMF हे पुढे मागे असणं म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, EMF आणि करंट हे दोघं बरोबर असणं, पुढे मागे असणं, ह्याला सर्टन टर्मिनॉलॉजी आहे जी आपल्याला आता पुढे शिकायची फेजर डायग्रॅम्समध्ये. बट आत्ता सांगण्यासाठी मी तुम्हाला जस्ट सांगतोय, EMFचं समजा इक्वेशन असं असेल E0 sin ओमेगा टी आणि Iचं असेल I0 sin ओमेगा टी आणि इथे असेल समजा +30 डिग्री आणि इथे असेल
60 डिग्री. तुम्हाला विचारलं कोण पुढे आहे, तर क्लिअरली तुम्हाला दिसलं पाहिजे. अरे टी इक्वल टू 0 टाका ना ह्याच्यात. टी इक्वल टू 0 टाकलं तर तुम्हाला काय मिळेल, साईन ऑफ 30 आणि साईन ऑफ 60. कोण पुढे आहे, साईन 60 30 डिग्रीनी पुढे आहे, ह्याच्यापेक्षा 30 डिग्रीनी पुढे आहे. सो आपण असं लिहितो याला, करंट लीड्स EMF बाय 30 डिग्री. समजतंय का. याला मी असं पण लिहू शकलो असतो, EMF लॅग्स करंट बाय 30 डिग्री. लॅग होणं म्हणजे मागे राहणं, लीड करणं म्हणजे पुढे जाणं. सो इथे करंट पुढे आहे 60 प्लस आहे म्हणून. तर असे लीड लॅगचे कॉन्सेप्ट आपण बघणार आहे पुढे जाऊन. त्यावेळेस तुम्हाला मी अजून डेप्थमध्ये सांगेन की कसं ओळखायचं लीड किती लॅग किती. फक्त एक इथे क्वेश्चन मला घ्यावासा वाटतोय की लीड आणि लॅगमध्ये काही कन्फ्युजन नाही राहिला पाहिजे, म्हणून मी एक किंवा जास्तीत जास्त 2 क्वेश्चन इथे तुम्हाला दाखवतो करून. सपोज E इज इक्वल टू E0 साईन ओमेगा टी प्लस π/4 आहे आणि करंटची व्हॅल्यू जी आहे ना, I इज इक्वल टू I0 साईन ओमेगा टी प्लस 5π/3. आणि तुम्हाला विचारलं आहे कोण पुढे आहे आणि कितीचा लीड आहे. तर तुम्ही बघितलं पाहिजे की दोन्ही साईन आहेत, खुश झालं पाहिजे, दोन्ही साईन आहेत, नो प्रॉब्लेम. ओमेगा टी नो प्रॉब्लेम. फक्त हा π/4 आणि 5π/3. कोण मोठा आहे माहीत नाही, सबट्रॅक्ट करून बघावं लागेल. पण कोण मोठा आहे हे तर दिसतंय ना, π/4 आणि 5π/3 मध्ये. π/4 तर 45 डिग्री असतो रे, 5π/3 किती असतो, तर π/3 हा असतो 60 डिग्री आणि 65चा 300 डिग्री आहे. 300 - 45 करा, 255 डिग्रीचा लीड घेतलाय, लीड करंटनी. सो असं लिहायचं, करंट लीड्स EMF बाय 255 डिग्री. बट हा तर खूप सिम्पल झाला क्वेश्चन. मी तुम्हाला एक क्वेश्चन अजून देतो बिफोर वी मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे की जर E इज इक्वल टू E0 कॉस ओमेगा टी असेल आणि I इज इक्वल टू I इज इक्वल टू I0 साईन ओमेगा टी असेल, तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, सर दोन्हीमध्ये अँगल तर 0 आहे, मग ते दोघं पण बरोबर आहेत का, ते एकाच बरोबर आहेत का, म्हणजे कोणीच लीड करत नाही आहे का. तर असं नाही आहे. रूल सांगतो की पहिले दोघांना साईनमध्ये करा. हा आहे म्हणून नो प्रॉब्लेम, हा नाही आहे त्याला पहिले साईन करा. तर कॉसला साईन कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. कॉस थीटाला आपण असं लिहू शकतो, साईन ऑफ, एक तर असं लिहू शकतो मी 90 - थीटा. बट हे नाही वापरणार मी, कारण की त्या थीटा जो आहे ना आपला कामाचा ओमेगा टी, तोच नेगेटिव्ह बनतोय, जे करायचं नाही आपल्याला. सो मी दुसरा वापरतो, थीटा प्लस 90. साईन ऑफ थीटा प्लस 90 काय असतं, साईन ऑफ 90 प्लस थीटा इज कॉस थीटा, पॉझिटिव्हच राहतो. सो त्यामुळे ह्याला मी असं लिहितो, E0 साईन ऑफ ओमेगा टी प्लस 90. झालं ना, मग साईन झाले, दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, 90चा. कोण लीड करतं आहे, इथं EMF लीड करतो आहे. EMF इज लीडिंग करंट. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ लीड अँड लॅग. नाव लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट पार्ट, दॅट इज ऑल्टरनेटिंग सर्किटमधला ऑल्टरनेटिंग करंट AC आणि ऑल्टरनेटिंग करंटमधले आता डिटेल्स आपण बघूयात. ओके, आता ऑल्टरनेटिंग करंट्समध्ये 3 महत्त्वाचे टर्म्स असतात. हे तिन्ही टर्म्स आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत. त्यांच्या डेरिवेशन्स मी लगेच करून दाखवीन तुम्हाला. बट डेरिवेशन्स महत्त्वाचे नाही आहेत, महत्त्वाचं आहे की तुम्हाला त्यांचे मिनिंग समजले पाहिजे आणि त्यांचे फॉर्म्युले लक्षात आले पाहिजे. सगळ्यात पहिला आहे पीक व्हॅल्यू. तर जर तुम्हाला इक्वेशन ऑफ करंट दिलं असेल तर तुम्ही डायरेक्टली साईनच्या अलीकडे जो कोइफिशियंट आहे, तो जो ॲम्प्लिट्यूड लोकेशनला असतो, आपण वेव्हमध्ये बघितलं ॲम्प्लिट्यूड जो असतो, त्याला आपण म्हणतो पीक व्हॅल्यू. दॅट इज कॉल्ड एज द पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू इज द मॅक्सिमम व्हॅल्यू, मॅक्स व्हॅल्यू. आणि तो क्लिअरली किती असतो, I0 असतो. तो इथे दिसू शकतो, तो हे डिस्टन्स असतं I0, 1 I0. एक I0 हा मॅक्सिमम व्हॅल्यू असते. बट करंट या व्हॅल्यूला कॉन्स्टंट राहते का 1 I0? नाही. इथे तर हा सायन्यूसॉइडल आहे. सो थोड्या वेळासाठी करंटची व्हॅल्यू 0 असेल. मग समजा हा I0 एक्झाम्पलसाठी मी घेतोय, I0 20 अँपियर आहे, काय 20 अँपियर आहे, तर करंट 0 अँपियर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 पर्यंत जाईल, परत 19 18 17 16 करत 0 होईल, मग -1 -2 -3 म्हणजे रिव्हर्स डिरेक्शनमध्ये तो जाईल, -20 जाईल, असं करत तो फ्लक्च्युएट होईल. बट माझी इच्छा काय आहे की मला ॲव्हरेजली बघायचं की बाबा ॲव्हरेजली तो किती राहतोय. ॲव्हरेजली म्हणजे तो 0 1 2 3 व्हेरी करतोय ना टाईम बरोबर. हा टाईम ॲक्सिस आहे समजा, तो टाईम बरोबर व्हेरी करतोय. तर माझी इच्छा आहे की हा 0 ते 20 आणि 20 ते 0 फ्लक्च्युएट होतोय ना, त्याच्याऐवजी एवढ्याच टाईममध्ये अशी कोणती व्हॅल्यू असेल की जर त्यांनी ॲव्हरेजली मेंटेन केली असती तरी त्याने सेमच इफेक्ट दिला असता. म्हणजे ह्या सगळ्यांचा ॲव्हरेज काय आहे असं मला काढायचं आहे.
सो मला काय करावं लागेल, मला सगळ्यांना ॲड करावं लागेल. कोणाकोणाला 0 + 1 + 2 + 3 + 4 + 5 अप टू 20 आणि परत 20 पासून 0. तुम्ही म्हणाल सर इथपर्यंत घ्या, मग इथे काय होईल -1 -2 -3. मग मी सगळे ॲड करीन ना तर काय होईल, वरचे सगळे ॲडिशन आणि खालचे सगळे ॲडिशन नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमुळे 0 होऊन जातील. सो इथपर्यंत ॲव्हरेज काढण्यात तर अर्थच नाही आहे. ॲव्हरेज आपण फक्त हाफ सायकललाच काढतोय. या हाफ सायकलला ॲव्हरेज काढायला गेला जर तुम्ही तर प्रॉब्लेम असा होईल की तो नेगेटिव्ह असल्यामुळे हा हाफ सायकल कॅन्सल करतील. मग असं वाटेल आपल्याला ॲव्हरेज 0 आहे. बट रियालिटी अशी नाही आहे. रियालिटी अशी आहे की फ्लक्च्युएट होणारी व्हॅल्यू. सो फ्लक्च्युएट होती तर त्याला काहीतरी ॲव्हरेज व्हॅल्यू असली पाहिजे. सो ॲव्हरेज व्हॅल्यू आपण फक्त एकाच सायकलमध्ये काढतो, एकाच हाफ सायकलमध्ये आपण काढतो ती ॲव्हरेज व्हॅल्यू. सो ही ॲव्हरेज व्हॅल्यू जी असती ना, जिला आपण ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणतो, त्याला आपण म्हणू IAVG. तो किती असतो, तर त्याचं उत्तर आहे तो असतो 2/π. कुठून आला सांगतो मी, डोंट वरी, बट तो असतो 2/π. किती, 2/π ऑफ व्हॉट, 2/π ऑफ पीक व्हॅल्यू. हा जसा 1 टाइम्स द पीक व्हॅल्यू असते ना, 1 टाइम्स अख्खी पीक व्हॅल्यू आहे ती, तसा 2/π आहे. 2/π फील येणार नाही म्हणून मी तुम्हाला त्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करून दाखवतो. इट इज 0.637 टाइम्स द I0. म्हणजे पीकच्या तो 0.63 टाइम्स आहे. म्हणजे 20 ॲम्पियर जर काही तुमचा पीक असेल, 20 ॲम्पियर करंट, तर 20 ॲम्पियरवरती जसा AC फ्लक्च्युएट होतोय 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 पर्यंत, परत 0 पर्यंत, तर या फ्लक्च्युएशनमध्ये ॲव्हरेजली त्याची व्हॅल्यू किती राहते, 20 × 0.637 करून बघा, यू विल गेट 12.4 रफली, 12.4 नाही 12.7 रफली, 12.74 रफली, 12.74 ॲम्पियर कॉन्स्टंट राहण्या जेवढी ही व्हॅल्यू फ्लक्च्युएट होती. ॲव्हरेज व्हॅल्यू 12 येते. रिअल व्हॅल्यू 0 to 20 20 to 0 चालली आहे, बट ॲव्हरेजली ही ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. मीन व्हॅल्यूचं फील आला का तुम्हाला? मीन म्हणजे ते सायकलमध्ये जे चेंजेस होत आहेत तर तो चेंजच्या ऐवजी कॉन्स्टंट काय ठेवली असती आपण, तर सेम तुम्हाला म्हणजे कॉन्स्टंट तिची ॲव्हरेज काय आली असते, त्याला ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणतो आपण. ॲव्हरेज व्हॅल्यू इज डिनोटेड ॲज I ॲव्हरेज ऑर I मीन. तसंच अजून एक व्हॅल्यू असते कॉल्ड ॲज रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू. आणि RMS व्हॅल्यूचा पण तुम्हाला मी मिनिंग सांगणार आहे आणि त्याची व्हॅल्यू पण सांगणार आहे डायरेक्टली, आणि नंतर डेरिवेशन, दोघांचे डेरिवेशन करून एकदम करू आपण. पहिले फील घ्या, त्याचा मिनिंग समजून घ्या, व्हॅल्यू समजून घ्या, त्याच्यानंतर डेरिवेशन तर कधी पण करता येईल. RMS व्हॅल्यू काय असते बघा. RMS व्हॅल्यू इज दॅट व्हॅल्यू की जर समजा हा ऑल्टरनेटिंग करंटचा ग्राफ ड्रॉ केला ना, तर RMS व्हॅल्यू म्हणजे काय, RMS व्हॅल्यू इज दॅट व्हॅल्यू की जर तेवढ्या व्हॅल्यूचा मी DC लावला असता, तेवढ्या व्हॅल्यूचा, काय DC म्हणजे कॉन्स्टंट करंट, एवढ्या व्हॅल्यूचा जर काही मी DC लावला असता तर मला सेम हीट एनर्जी मिळाली असती. आता ऑल्टरनेटिंग करंट लावला आहे तर ऑल्टरनेटिंग 0 1 2 3 व्हेरी करतोय, 20 पर्यंत जातोय, 20 पासून 0 होतोय, -20 पर्यंत जातोय, 0 होतोय. सो त्याच्यात हीट किती निघते काढणं डिफिकल्ट आहे, कारण की व्हॅल्यू फ्लक्च्युएट होती. बट आपल्याला माहिती आहे हीटचा फॉर्म्युला असतो I² RT. सो अशी किती मी DC लावली असती तर मला सेम हीट मिळाली असती. दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड एज RMS व्हॅल्यू. आणि त्याची व्हॅल्यू असते 1/√2 टाइम्स I0. 1/√2 असते. 2/π पेक्षा 1/√2 मोठा नंबर आहे, त्याचा व्हॅल्यू येते 0.7071 I0. ही आहे 0.7071 I0, ही असती IRMS. सो सगळ्यात छोटी व्हॅल्यू असती मीन, त्यापेक्षा मोठी असती RMS, सगळ्यात मोठी असती पीक. पीक काही कामाची नसते, ती खूप छोट्या वेळासाठी पीकवरती जातो, तो पण खाली येणारच आहे. बट RMS व्हॅल्यू म्हणजे काय, RMS व्हॅल्यू म्हणजे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, यू कॅन ऑल्सो कॉल इट ॲज DC इक्विव्हॅलंट व्हॅल्यू, ऑर यू कॅन ऑल्सो कॉल इट ॲज इफेक्टिव्ह व्हॅल्यू. काय काय नाव आहेत, इफेक्टिव्ह व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू, DC इक्विव्हॅलंट व्हॅल्यू. म्हणजे डायरेक्ट करंटच्या कंपॅरिझनमध्ये किती इक्वल पाहिजे. जर का मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे करंट आहे 10 sin ωt, तुम्ही म्हणाल सर AC आहे का DC आहे, तुम्हीच सांगा मला AC आहे का DC आहे. हा तर AC आहे, साईननी मल्टिप्लाइड आहे, म्हणजे तो प्लस मायनस होणार आहे. मी तुम्हाला विचारलं एवढी ताकद असणारा DC किती असला पाहिजे, तुम्ही म्हणाल सर 10 ॲम्पियरचा DC आणा तर दोघं मॅच होतील. तर नाही, 10 ॲम्पियर DCची गरजच नाही आहे आपल्याला, कारण की हा 10वरती थोडीच कॉन्स्टंट राहतोय. तो तर 0 to 10, 10 ते -10 to 0, 0 to -10, तो फ्लक्च्युएट होतोय. सो रियालिटीमध्ये ह्याला तोडीस तोड जो DC असेल तो किती असेल, तर तो याची RMS व्हॅल्यू असेल. ह्याची RMS व्हॅल्यू किती आहे, पीक /√2, म्हणजे फक्त 7.07 ॲम्पियर इज इनफ
7 एम्पियर करंट आणला मी डीसीचा तर तो ॲज गुड ॲज ह्या करंट जेवढा आहे, ह्या करंट जेवढा. कळालं का? AC आणि DC मध्ये कम्पेअर करण्यासाठी वापरतो आपण RMS व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू इज 1/√2 टाइम्स द पीक व्हॅल्यू. दिस इज बेसिक, दिस इज वॉट यू मस्ट नो. आता आपण बघूया डेरिवेशन ॲव्हरेज आणि RMSचं. एक समजून घ्या, ॲव्हरेज काढताना मला इथून फ्लक्च्युएशन घेताना फक्त अर्ध्या सायकलचंच घ्यायचं आहे. RMS घेताना पण मी अर्ध्या सायकलचंच घेतलं तरीही काही लोड नाही आहे. बट आपण RMS काढताना अख्ख्या सायकलचं घेऊ शकतो, कारण की स्क्वेअर आहे इक्वेशनमध्ये आणि स्क्वेअर असल्यामुळे नेगेटिव्हचा फरक पडणार नाही, तो पॉझिटिव्ह होऊन जाणार आहे. म्हणून मी मीनमध्ये तुम्ही बघाल जेव्हा डेरिवेशन मी करेन तेव्हा मी तुम्हाला सांगेन फक्त आपण अर्ध्याच सायकलचं इंटिग्रेशन करून ॲव्हरेज काढू. ॲव्हरेज काढताना सम करावं लागतं ना, तो इंटिग्रेशन करावं लागतं. आणि RMS काढताना मी सांगेन की पूर्ण सायकलचं घेऊयात. बट पूर्ण सायकलचं तेव्हा का घेऊयात, इथे का नको घ्यायला, ह्याचं मिनिंग कळालं आहे तुम्हाला. इथे नाही घ्यायचं आहे कारण की इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह एरिया कॅन्सल होतील. मग RMSमध्ये का कॅन्सल नाही होणार सर, तर RMSमध्ये स्क्वेअर्सची ॲडिशन करणार आहे मी, कारण की हीट लॉस आपण कम्पेअर करणार ना. सो स्क्वेअर्सची ॲडिशन केल्यामुळे नेगेटिव्ह राहतच नाही आहे, त्या स्क्वेअर झाल्यावरती तो पॉझिटिव्ह होतो आहे. सो लेट्स मूव्ह टू द डेरिवेशन्स ऑफ AC अँड RMS. ओके, सो नाव वी विल सी द डेरिवेशन पार्ट. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ॲव्हरेज काढताना आपण इंटिग्रेशन I sin ओमेगा टी असतो, माहिती ना तुम्हाला. व्हॉट इज द फॉर्म्युला, I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी असतो. तुम्ही म्हणाल सर थिटा कसं झालं, अरे ओमेगा टी अँगल असतो, अँगल. सो अँगल साइन थिटा डी थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा आपल्याला इंटिग्रेट करायचं त्याला. आणि आपल्याला फक्त हाफ सायकल अर्ध्या सायकलवरती करायचं, म्हणून 0 to पाय केलं. आणि डिवायडेड बाय किती इंटिग्रेट करावं लागेल, त्या अँगलचं 0 to पाय इंटिग्रेशन करावं लागेल. सो देन यू विल गेट दी ॲव्हरेज. ओके, कसं काढतो आपण ॲव्हरेज गोष्टींचा, कसं काढतो रे. ॲव्हरेज काढताना आपण काय करतो, समजा तुम्हाला पहिल्या टेस्टला 5 मार्क, दुसऱ्या टेस्टला 20 मार्क, तिसऱ्या टेस्टला 15 मार्क. जर का आपल्याला ॲव्हरेज काढायचं तर आपण काय करतो, सगळ्यांना ॲड करतो, डिवाइड बाय नंबर ऑफ टेस्ट. तसंच इथे आपण सगळ्यांना ॲड करणार आहे, डिवाइड बाय नंबर किती वापरले ते अँगलने डिवाइड करावं लागेल ना. सो इथून 0 to पाय म्हणून इंटिग्रेशन 0 to पाय करणार आहे. हे सॉल्व्ह केल्यावरती मला मीन मिळणार आहे. बट RMSमध्ये मला RMS काढताना इथं RMSचा स्क्वेअर काय असेल, तर मला ह्याचं पण स्क्वेअर करून इंटिग्रेट, बिकॉज इथं स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं, बरोबर ना. कारण की तो RMS म्हणजे बेसिकली हीट कम्पेअर करतो ना आपण. DCची हीट आणि ACची हीट सेम असते, तर त्या DCच्या व्हॅल्यूला RMS म्हणतो आपण. सो इथे इंटिग्रेशन करताना स्क्वेअर करून इंटिग्रेशन करायचं आहे. इथे 0 to पाय का नाही घेतलं, तर इथे 0 to पाय घेतलं तरी चालणार आहे. मी इथे 0 to पाय करतो, इथे पण 0 to पाय करतो, उत्तर तेच मिळेल सेम. बट इथे 0 to 2 पाय करू आपण, अख्ख्या सायकलसाठी काढू, नो प्रॉब्लेम. कारण की इथे सेकंड हाफ नेगेटिव्ह हाफ सायकलचं टेन्शन नाही आहे तिकडे, म्हणून मी त्याला घेतलं आहे. इथे नेगेटिव्ह हाफ सायकलचं टेन्शन आहे म्हणून नाही घेतलं आहे. ठीक आहे, लेट्स सॉल्व दिस. I0 कॉन्स्टंट, साईनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस, लिमिट्स 0 to पाय. तुम्हाला हे इंटिग्रेशन झालं असेल. डी थिटाचं इंटिग्रेशन थिटा, लिमिट 0 to पाय. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं असतं I0. अप्पर लिमिट टाकलं ना तर मायनस कॉस पाय, मायनस लोअर लिमिट टाकलं तर मायनस कॉस 0 डिवायडेड बाय पाय मायनस 0 इज इक्वल टू I0. काय येते बघा रे, काय येते बघा, मायनस कॉस पाय इज मायनस 1 मायनस 1 मायनस प्लस कॉस 0 इज 1 प्लस 1 2 डिवायडेड बाय पाय मायनस 0 इज पाय. सो काय मिळालं उत्तर, मीन व्हॅल्यू मिळाली का नाही आपला पाहिजे तो नंबर, 2/पाय टाइम्स I0 म्हणजे 0.637 I0. सो कधी पण मीन व्हॅल्यू ही मीन व्हॅल्यू ही 2/पाय टाइम्स द पीक व्हॅल्यू असते. आणि दिस इज द डेरिवेशन, सिम्पल आहे. तसंच RMSचं डेरिवेशन ही काही डिफिकल्ट नाही. तुम्हाला फक्त इथे इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर जमलं पाहिजे. सो I0 स्क्वेअर बाहेर येईल, इंटिग्रेशन साइन स्क्वेअर थिटा डी थिटा अपॉन इंटिग्रेशन डी थिटा. जमते का साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन, साइन स्क्वेअरला फॉर्म्युला नाही आहे साइन स्क्वेअरच्या इंटिग्रेशनचा. तुम्हाला त्याला पहिलं डबल अँगल वापरून त्याचा स्क्वेअर काढावा लागेल. सो तो कसा काढू शकतो मी, 1 मायनस कॉस 2 थिटा बाय 2 इज साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला. आणि याला इंटिग्रेट करा आता. लिमिट इज 0 to 2 पाय, बाहेर आहे I0 स्क्वेअर, डिनॉमिनेटरमध्ये डी थिटाचं इंटिग्रेशन थिटा, लिमिट इज फ्रॉम 0 to 2 पाय. खालचं इंटिग्रेशन खूप सोपं आहे, 2 पाय मायनस 0 करणार आहे मी, सो याचं उत्तर 2 पाय येणार आहे. सो I0 स्क्वेअर जो बाहेर आहे डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं उत्तर 2 पाय. आता फक्त आतमध्ये हे इंटिग्रेशन राहणार आहे. हे इंटिग्रेशन सेपरेटली करून दाखवतो मी तुम्हाला. 1 बघा, हा 2 पण बाहेर घेऊन टाकू, दॅट विल मेक इट 4. सो आतमध्ये इंटिग्रेशन फक्त काय राहिले, 1 मायनस कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन राहिले, 1 मायनस कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन राहिले. आणि लिमिट आहे 0 to 2 पाय. करूयात. 1चं इंटिग्रेशन थिटा मायनस कॉसचं इंटिग्रेशन साइन थिटा असतं.
कॉस इंटिग्रेशन साईन थिटा असतं आणि डिवायडेड बाय 2 करावं लागेल कारण की 2 कोइफिशियंट आहे. आता हे इंटिग्रेशन मी कसं करतोय तर इंटिग्रेशनचे तुम्हाला बेसिक रूल्स आले पाहिजे रे. 1चं इंटिग्रेशन थिटा, कॉसचं इंटिग्रेशन साईन असतं 2 थिटा ॲज इट इज 2 कोइफिशियंट आहे म्हणून त्याला डिवाइड केलं मी आणि लिमिट आहेत 0 to 2 पाय. अप्पर लिमिट टाकली ना अप्पर तर तुम्हाला 2 पाय मिळेल. अप्पर लिमिट टाकली तर इथे टाकली ना अप्पर लिमिट तर कॉस 2 2 4 पाय होईल. अरे पण सॉरी साईन 2 2 4 पाय होईल. अरे पण साईन 4 पाय 0 असतो. सो अप्पर लिमिट टाकून झालं माझं. अप्पर लिमिट 2 पाय मायनस 0 म्हणजे फक्त 2 पाय मायनस आता टाकू लोअर लिमिट. लोअर लिमिट टाकली ना तर हा पण 0 होईल, हा पण 0 होईल. सो लोअर लिमिट टाकायची गरज नाही. सो त्या अख्ख्या इंटिग्रेशनचं उत्तर फक्त 2 पाय आलं आहे. सो आपलं आन्सर काय येतं बघा, I0² अपॉन 4 पाय इंटू 2 पाय. 2 पाय 1 जा 2 पाय 2 जा. सो तुमचं उत्तर I0² बाय 2 राहिलं आहे इज इक्वल टू IRMS स्क्वेअर. मी जर का दोन्हीकडे स्क्वेअर रूट्स घेतले तुमचं उत्तर मिळालं IRMS इज इक्वल टू I0 स्क्वेअर रूट घेतले, स्क्वेअर गेले, फक्त 2चं काय झालं तर 1/√2 झालं. दिस इज वॉट वी वर एक्सपेक्टिंग. 1/√2ची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली आहे अशी असते. सो दिस इज युअर RMS व्हॅल्यू ऑफ द करंट इन द सर्किट. ओके, सो दीज आर सम डेरिवेशन्स. हे तुम्ही लिहून घ्या. डेरिवेशन्स आर इम्पॉर्टंट, पटकन लिहून घ्या. ठीक आहे. मेन तर व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्यात की पीक व्हॅल्यू काय असती, ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू काय असती 2/π असते काय I0च्या आणि RMS व्हॅल्यू काय असती ती असती 1/√2 I0च्या. सो पीकचा हा 63% आणि हा 70% रफली. हे लिहून घ्या. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो नेक्स्ट पॉईंट जो आहे दॅट इज फेझर्स. आता फेझर्स काय असतात बेसिकली, फेझर्स अशा क्वांटिटीज असतात की जे सायन्युसॉइडली व्हेरी करतात आणि त्यांना आपण रोटेटिंग वेक्टर्सनी दाखवू शकतो. वी कॅन शो इट बाय अ रोटेटिंग वेक्टर. वी कॅन रिप्रेझेंट देम ऑन अ ग्राफ पेपर युझिंग रोटेटिंग वेक्टर्स. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे EMF ऑल्टरनेटिंग EMF हा एक फेझर आहे. आय कॅन शो इट ऑन द ग्राफ. तर कसा दाखवायचा असतो ग्राफवरती बघा, तर ग्राफवरती आपण दाखवू शकतो त्याला इन दिस वे. पीक व्हॅल्यू जी असते ना, पीक व्हॅल्यू त्यांनी रिप्रेझेंट करायचा त्याची लेंथ. समजा पीक व्हॅल्यू 10 आहे ना तर 10 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करायची आणि अँगल जो असतो ना अँगल तो या ॲक्सिसपासून समजा मोजायचा ω_t. तर जसा टाईम वाढेल तसा हा वेक्टर काय करेल, हा रोटेट होऊन रोटेट होत राहील. बरोबर ना. हा फेझर म्हणतो आपण. दिस रोटेटिंग वेक्टर इज कॉल्ड एज द फेझर. दिस क्वांटिटी इज अ फेझर कॅन बी ड्रॉन ऑन दिस फेझर डायग्राम. समजा ही क्वांटिटी E0 आहे काय, लेंथ E0 आहे माहिती आहे आपल्याला. तर त्याचा हा कॉम्पोनंट काय असणार आहे, आता हे तर तुम्ही बेसिक ट्रिग्नोमेट्रीमध्ये शिकलाय. हा कॉम्पोनंट असणार आहे E0 cos ω_t आणि हा कॉम्पोनंट काय असणार आहे तर अँगलच्या पलीकडचा कॉम्पोनंट असतो E0 sin ω_t. सो या प्रकारे आपण त्यांचे कॉस आणि साईन कॉम्पोनंट्स पण काढू शकतो. पुढे जाऊन तुम्हाला त्याचा उपयोग कळणार आहे. आत्ता फक्त मी फेझरचा अर्थ सांगितला. फेझर म्हणजे काय, अशा क्वांटिटीज ज्या सायन्युसॉइडली व्हेरी करतात आणि ग्राफ पेपरवरती रोटेटिंग वेक्टरच्या हिशोबाने दाखवू शकतो. इथे कोणतीच ॲक्सिस काहीच रिप्रेझेंट करत नाही. ही फक्त एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. जर काही मी इथे EMF घेतला तर प्रोजेक्शन ही पण EMF ॲक्सिस बनेल, ही पण EMF ॲक्सिस बनेल. मी इथं करंट वेक्टर घेतला, समजा मी दुसरा वेक्टर दाखवतो, हा करंट आहे समजा, करंट वेक्टर आहे, करंट फेझर आहे, करंट फेझर आणि हा अँगल आहे समजा ω_t + α. तर ह्याचे जे कॉम्पोनंट्स असतील ते काय रिप्रेझेंट करतील तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो असतो तो कॉस रिप्रेझेंट करेल I0 cos ω_t + α. तो पण करंट रिप्रेझेंट करेल आणि हा साईन कॉम्पोनंट असेल तो पण करंट रिप्रेझेंट करेल. सो बेसिकली वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस काय आहेत असं काही नसतं. हे नुसते ॲक्सिस आहेत. जी क्वांटिटी घेऊ त्याचे प्रोजेक्शन घेतल्यामुळे तीच क्वांटिटी राहणार इथे. सो तुम्हाला फेझरचा बेसिकली आयडिया आला असेल. फेझर आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करतो. तर फेझरमुळे पूर्ण ऑल्टरनेटिंगचा स्टडी इझी होणार आहे, खूप इझी होणार आहे. ओके, पूर्ण स्टडी खूप इझी होणार. दाखवतो मी तुम्हाला कसं काय इझी होणार आहे. समजा मी तुम्हाला सांगितलं EMF आहे E0 sin ω_t + 20 आणि सांगितलं तुम्हाला मी करंट आहे करंट आहे I0 sin ω_t + 60 आणि तुम्हाला म्हणतात किती अँगल आहे यांच्यामध्ये. तर आपण फेझरवरती जर काही प्लॉट केलं नाही फेझरवरती तर ω_t + 20 कसं येईल बघा. समजा हा ω_t आहे, ω_t + 20 काय होईल थोडासा इथे येईल. सो समजा हा आहे ω_t + 20. हा तुमचा EMF झाला, EMF वेक्टर झाला, हा EMF फेझर झाला. सॉरी मी वेक्टर वर्ड वापरतो, इट शुड बी फेझर. आणि कधी पण रोटेट अँटी क्लॉकवाईजच करा काय, ऑलवेज रोटेट अँटी क्लॉकवाईजच करा. दिज आर कन्व्हेन्शन्स. मग तुमचा करंट फेझर कुठं असेल, करंट फेझर मे बी इथे असेल कारण की करंट फेझरसाठी ω_t + 60 जायचं आहे. सो ω_t + 60 गेलो आपण
तर हा तुमचा करंट फेजर मिळेल. 2 फेजरमध्ये कोण पुढे कोण मागे हे पण सांगतो आपल्याला. फेजर सांगतोय की अरे हा पुढे गेलाय, रोटेट होऊन करंट पुढे गेलाय, करंट लीड करतोय. किती डिग्रीनी? अँगल काढा दोघांमधला, 60 - 20 40 डिग्रीनी. सो खूप उपयोगाचं आहे पुढे जाऊन. बट तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की फेजर कसं रीड करायचं, फेजर डायग्रॅमवरती रीड कसं करायचं. समजा इथं फेजर डायग्रॅमवरती मी दाखवतो तुम्हाला. हा आहे तुमचा समजा करंट, हा समजा तुमचा आहे EMF, हा आहे EMF, ठीक आहे. हा करंट आणि हा EMF आहे. तर आपण तुम्हाला विचारलं कोण पुढे कोण मागे आहे, तर यू कॅन से सर EMF इज लीडिंग, करंट मागे आहे, करंट मागे आहे, कारण EMF पुढे आहे. बघा ना किती पुढे आहे, एवढ्या अँगलनी पुढे आहे तो, बरोबर. सो फेजर डायग्राम रीड करून आपण सांगू शकतो कोण लीड करतोय, कोण लॅग करतोय, कोण कितीने लीड करतोय, कितीने लॅग करतोय. सो फेजर डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड वी विल अंडरस्टँड दिस वन्स वी स्टार्ट द कॉन्सेप्ट ऑफ दिस फेजर डायग्रामचे ॲप्लिकेशन जेव्हा आपण स्टार्ट करू ना. व्हेरी नेक्स्ट पॉईंट तोच आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द ॲप्लिकेशन्स. आपण शिकणं चालू करणार होता की AC ऑल्टरनेटिंग EMF जो असतो ना, हा आपण वेगवेगळ्या कॉम्पोनंटवरती लावून बघणार आहे. आधी मी रेझिस्टरला लावीन, मग त्याला इंडक्टरला लावीन, आणि मग कॅपॅसिटरला लावीन, आणि तिघांना एकत्र लावीन. झालं, लेसन संपला. दुसऱ्या लेक्चरमध्ये लेसन संपणार आहे. आज आपण रेझिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर तिघांना लावू, उद्या एकत्र लावू, संपून टाकू विषय, लेसन पण. ठीक. ओके. सो आपण नेक्स्ट पार्टपासून स्टार्ट करत आहे आता की डिफरंट टाइप्स ऑफ सर्किट्स, ज्यामध्ये पहिला सर्किट आहे AC वोल्टेज अप्लाइड टू रेझिस्टर, नंतर इंडक्टर, नंतर कॅपॅसिटर. आज हे तिन्ही आपण उडवून टाकू आणि उद्या एकत्र सगळ्यांना कंबाईन करून टाकू. म्हणजे L, C आणि R, रेझिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर एकत्र सिरीजमध्ये लावून आपण त्यांना ऑल्टरनेटिंग व्होल्टेज किंवा AC वोल्टेज अप्लाय करणार आहे. ठीक आहे. सो AC वोल्टेज अप्लाइड अक्रॉस अ रेझिस्टर कसं दिसेल फिगर असं दिसेल. हा ऑल्टरनेटिंग EMF आणि याला कनेक्ट केला आहे एका रेझिस्टरच्या अक्रॉस. हा ऑल्टरनेटिंग EMF किती आहे, तर त्याची व्हॅल्यू आहे E0 sin ωt. ग्राफिकली जर काय आपण प्लॉट केला ह्याला, तर ग्राफिकली ग्राफ पेपरवरती कसा येईल, टाईम बरोबर जर काय मी EMF प्लॉट केला तर साईन वेव्ह आहे, सेंटरपासून स्टार्ट होणार आहे, वर जाईल, खाली येईल, वर जाईल, अँड सो ऑन, पुढे पुढे जाईल. ठीक आहे. ही असणारी व्हॅल्यू त्याची पीक व्हॅल्यू E0. मध्ये कुठेतरी मीन व्हॅल्यू असेल, त्याच्यावरती RMS असेल, बट आपल्याला इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. ही असणारे -E0. हा E वर्सेस टाईम आहे. सो हा पूर्ण एक टाईम पिरियड झाला, जो ऑब्व्हियसली टाईम पिरियड 2π/ω कॅल्क्युलेट करता येतो. सर्क्युलर मोशनचे बेसिक सगळ्यांना येत आहेत. हा आहे T/2, हा T/4 आणि हा 3T/4. ठीक आहे. या जर काही ऑल्टरनेटिंग EMFच्या अक्रॉस मी एक रेझिस्टर लावला तर काय होतं, नीट पहा. तर पहिला सगळ्यात फोरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कोणता लॉ गव्हर्न करतो रेझिस्टन्सेसचे गोष्टी, तर तो आहे ओहम्स लॉ. तर अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ कॅन आय से याच्यावरचा EMF इज इक्वल टू यातला करंट, माहीत नाही किती आहे मला, इंटू त्याचा रेझिस्टन्स. ऑब्व्हियसली हे ओहम्स लॉचं इक्वेशन आहे. सो मला ह्याच्यावरून कळालं की करंट किती फ्लो होणार आहे हे मी कॅल्क्युलेट करू शकतो आता. तर कॅल्क्युलेट कसं करणार मी, करंट किती फ्लो होतोय, तर तो EMF किती मी लावला आहे अपॉन रेझिस्टन्स. अरे बट एक झोल आहे की हा EMF जो लावला आहे तो कॉन्स्टंट नाही, तो वेरिंग आहे. याचा अर्थ हा वेरिंग आहे, तर हा पण वेरिंग बनणार आहे. कसा काय वेरिंग बनणार आहे, तर फॉर्म्युला टाका, E0 sin ωt अपॉन R. तर ह्याच्यात तुम्हाला रिअलाईज होईल, अरे करंट पण साईन बरोबर चेंज होतोय, मग उरला सुरला जो कोणी आहे तो कोण असला पाहिजे, तो असला पाहिजे त्याची पीक व्हॅल्यू, करंटची पीक व्हॅल्यू असणार तो, आणि sin ωt. सो या पर्टिक्युलर एक्सप्रेशन मिळाल्यानंतर तुम्हाला समजेल की करंट आणि EMF दोघं पण sin ωt आहेत, म्हणजे दोघं पण फेजमध्ये आहेत. म्हणजे जर त्याचा फेजर डायग्राम तुम्ही ड्रॉ केला तर हा तुमचा EMF राहील. समजा हा एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. जर काय हा तुमचा EMF राहील ωt अँगलला, तर तोच तुमचा करंट राहील. करंट आणि EMF सेम अँगलवरती रोटेट होणार आहेत, सेम अँगलवरती बरोबर रोटेट होणार आहेत जसा टाईम वाढेल. सो दे आर इन फेज. सो ग्राफिकली कसा येईल त्याचा ग्राफ करंटचा, समजा मी ह्याच्यात इथे करंट वर्सेस टाईम प्लॉट करणं चालू केलं तर हा पण साईन ग्राफ आहे, हा ह्याच्याबरोबरच जाईल, असा फ्लक्च्युएट होईल. मी मुद्दामून थोडा खाली दाखवला आहे कारण की मी तो त्याच्यावरतीच ड्रॉ केला असता तर कन्फ्युजन झालं असतं, कारण की आपल्याला माहीत नाही त्याचा ॲम्प्लिट्यूड काय, हा नक्कीच वेगळा असणार आहे. सो त्याचा ॲम्प्लिट्यूड लेटस से I0 असेल, I0 -I0. हे त्याची पीक व्हॅल्यू ऑफ करंट झाली. सो E0 झाली पीक व्हॅल्यू और RMS व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू ऑफ EMF, पीक व्हॅल्यू ऑफ करंट. आणि पीक व्हॅल्यूमधलं रिलेशन काय आहे,
तर आपण आय नॉट कोणाला रिप्लेस केलं आहे? आपण आय नॉट रिप्लेस केलं आहे ई नॉट बाय आरला. सो रेझिस्टन्सला कसं लिहू शकतो मी? रेझिस्टन्स इज पीक ई एम एफ अपॉन पीक करंट. याला आपण म्हणतो रेझिस्टन्स. याला काय म्हणतो आपण? रेझिस्टन्स. पीक ई एम एफ अपॉन पीक करंट इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स. बट यालाच मी असं पण लिहू शकतो. समजा मी √2नी न्यूमरेटरला डिवाईड करतो, √2नी डिनॉमिनेटरला डिवाईड करतो, म्हणजे मी काहीच चेंज करत नाही. तर मी याला असं पण म्हणू शकतो ई आर एम एस अपॉन आय आर एम एसचा रेशिओ पण रेझिस्टन्सच असतो. हा पण फॉर्म्युला व्हॅलिड आहे. सो रेझिस्टन्स ए सीमध्ये पीकचा रेशो घ्या, आर एम एसचा रेशो घ्या, फरक पडत नाही, रेझिस्टन्सच मिळणार. हां, पण असं नाही चालणार. तुम्ही ई एम एफ पीक घेताय बट करंट तुम्ही आर एम एस घेताय, ह्याचा रेशो विल नॉट गिव्ह यू रेझिस्टन्स. नो. सो सेमचा रेशो घेतला तर आन्सर करेक्ट मिळतं. फेजर डायग्रॅम, ग्राफिकल मेथड, डेरिवेशन, हे सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत का? फेजर डायग्रॅमवरती मी तुम्हाला दाखवलं आहे कसा व्हेरी करतोय करंट. हा नक्कीच तुम्हाला मी सांगितलं आहे. ही साईड काय रिप्रेझेंट करते, म्हणजे ही साईड साईन रिप्रेझेंट करते, ही कॉस रिप्रेझेंट करते. बट ठीक आहे, ते काय मॅटर करत नाही. फेजर डायग्राम तुम्ही एवढाच ड्रॉ करा जेवढा बुकमध्ये दिला आहे, एवढा सफिशियंट आहे ड्रॉ करण्यासाठी. सो दिस इज हाऊ ए सी व्होल्टेज अप्लाय टू रेझिस्टर लुक्स ॲज. तुम्हाला फीलच नसेल आला की हे तर काय टाइमपास झाला. खरा फील तुम्हाला एल आणि सीमध्ये येणार आहे. तिथे डेरिवेशन्स तगडेवाले आहेत. हे ओहम्स लॉ आहे ना, खूप पांचट लॉ आहे. त्याच्यामध्ये डायरेक्टली व्हॅल्यूज टाकून उत्तर मिळालं आहे. बट पुढे जाऊन जेव्हा आपण कॅपॅसिटर लावू, इथे कॅपॅसिटर किंवा इंडक्टर लावू, त्यावेळेस एवढं इझी लाईफ नसेल की डायरेक्टली फॉर्म्युला टाकून आन्सर आला. तिथे तुम्हाला इंटिग्रेट करावं लागेल किंवा डिफरन्शिएट करावं लागेल, काहीतरी करावं लागेल आणि नंतर उत्तर मिळवावं लागेल. ठीक आहे. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स वेन द सेकंड वन इज कनेक्टेड. बट बिफोर मुव्हिंग देअर एक न्यूमेरिकल सॉल्व करून टाकू आपण. सॉल्ड एक्झाम्पल 13.2. ओके, सो 13.2 एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसतोय स्क्रीनवरती. सॉल्ड एक्झाम्पल आहे, खूप सिम्पल आहे. काय सांगितलं त्यांनी की अन ऑल्टरनेटिंग व्होल्टेज गिवन बाय ई इज इक्वल टू 140 साइन 314 किंवा 3142 म्हणजे 3142t असा मोठा एक इक्वेशन दिला आहे. इज कनेक्टेड अक्रॉस, एवढा ई एम एफ इज कनेक्टेड अक्रॉस अ रेझिस्टर 50 ओहम. सिम्पल, कनेक्टेड टू रेझिस्टर 50 ओहम. फाइंड दोन गोष्टी, फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स, ऑल्टरनेटिंग सोर्सची फ्रिक्वेन्सी काय म्हणजे एफ काय, ओमेगावरून एफ इझिली मिळणार आहे. सर्क्युलर मोशनमध्ये असे खूप केलेत प्रश्न. आणि दुसरा विचारला आहे आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट. ठीक आहे, आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट बघू कसं काढायची. पहिले तर आपण फ्रिक्वेन्सी कशी काढायची बघूयात. फ्रिक्वेन्सी असतं ओमेगा 2π एफ इज इक्वल टू ओमेगा. सो 2π खाली गेला, सो ओमेगा बाय 2π. ओमेगा दिला आहे 3142 आणि 2 पायची व्हॅल्यू पण 3.142 असते ना, म्हणूनच मुद्दामून हा नंबर दिला आहे. हे 1 जा आणि हे 1000 जा. 1000/2 is 500. So 500 hertz is your frequency of the AC source. This is the frequency. Simple. दुसरा विचारले आर एम एस व्हॅल्यू काढा. आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट विचारली. वाचा क्वेश्चन. आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट कशी काढू शकतो मी? तर माझ्याकडे ई एम एफ आहे, पण ई एम एफची पीक व्हॅल्यू आहे. काय माझ्याकडे? ई एम एफची पीक व्हॅल्यू 140. करंटची पीक व्हॅल्यू मी काढू शकतो का? तर येस, नक्कीच काढू शकतो. कारण की मला माहिती आहे ई एम एफची पीक व्हॅल्यू अपॉन करंटची पीक व्हॅल्यू इज द रेझिस्टन्स. बरोबर. सो रेझिस्टन्स मला माहिती आहे 50 आहे, इज इक्वल टू पीक व्हॅल्यू 140 आहे, अपॉन करंटची पीक व्हॅल्यू मला काढता येणार आहे. सो करंटची पीक व्हॅल्यू मला मिळेल 140 अपॉन 50, दॅट इज इक्वल टू 2.8. करून बघा डिवाइड. ही झाली 2.8 एम्पियर करंटची पीक व्हॅल्यू. बट आपल्याला करंटची आर एम एस विचारली असल्यामुळे मला याला काय करावं लागेल? 2.8ला √2ने डिवाइड करावं लागेल. कारण की आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय असतो, आय नॉट बाय √2 इज आय आर एम एस. आय नॉट 2.8 आहे, √2ची व्हॅल्यू 1.414 असते, बट मी अप्रॉक्सिमेटली 1.4 म्हणतो. सो हे ऑलमोस्ट 2 जा येणार आहे. 2 एम्पियर रफली आन्सर असलं पाहिजे. तर त्यांचा आन्सर काय आहे? 1.98. म्हणजे ठीक आहे, आपण अप्रॉक्सिमेशन केलं आहे म्हणून उत्तर आपलं थोडंसं व्हेरी करते. बट आय होप तुम्हाला समजलं असेल. एकदम सिम्पल क्वेश्चन होता. आता आपण जाऊयात व्हॉट हॅपन्स वेन ए सी इज कनेक्टेड अक्रॉस अ इंडक्टर. व्हॉट हॅपन्स वेन ए सी इज कनेक्टेड अक्रॉस अ इंडक्टर. ओके, आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे इफ ऑल्टरनेटिंग व्होल्टेज इज कनेक्टेड अक्रॉस इंडक्टर. इंडक्टर म्हणजे इंडक्टर तुम्हाला माहिती आहे कॉईल असते. आणि इंडक्टर सपोज हा एक प्युअर इंडक्टर असेल ज्याचा इंडक्टन्स कोइफिशियंट ऑफ इंडक्टन्स एल असेल. आपण बघितलं आहे सोलेनॉइडचा इंडक्टन्सचा फॉर्म्युला वगैरे, पण आत्ता सध्यासाठी फक्त त्याला एल म्हणूयात आपण.
इफ दिस इज द कॉईल विच इज अ प्युअर इंडक्टर. प्युअर इंडक्टर म्हणजे काय की या कॉईलला रेझिस्टन्सच नाही आहे, नुसतं त्याच्या शेपमुळे त्याला इंडक्टन्स आहे, नो रेझिस्टन्स. याला आपण प्युअर इंडक्टर म्हणतो. काय म्हणतो? प्युअर इंडक्टर. या प्युअर इंडक्टरला जर काही मी ऑल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केला, ऑल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केल्यावरती यातनं करंट किती फ्लो होणार आहे तर ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ऑल्टरनेटिंग EMF तुम्हाला माहिती आहे, ई वर्सेस टाइम सायनोसॉइडल आहे. आता बघा ह्याच्यामध्ये किती करंट फ्लो होणार आहे काढण्यासाठी आपल्याला इथे वापरावा लागेल फॉर्म्युला जो आपण शिकलो आहे मागच्या लेसनमध्ये. अँड द फॉर्म्युला इज EMF इंड्यूस. आपण कनेक्ट केला आहे तर आपण लावलेला EMF हा आहे, हा आपला अप्लाइड EMF आहे. अप्लाइड EMF आहे, आपण लावलेला EMF आहे. बट याच्यामध्ये जसा करंट चेंज होणार आहे ना, EMF चेंज होतो, करंट चेंज होणार आहे. आणि करंट चेंज झाल्यामुळे याच्यामध्ये EMF इंड्यूस होणार आहे. आणि इंड्यूस्ड EMFचा फॉर्म्युला असतो -LdI/dt. हे आपल्याला माहीत आहे, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये शिकलेला भाग आहे. हा इंड्यूस्ड EMF जो असेल तो ऑपोजिट असेल, ऑपोजिट. तो ह्याच्या चेंजला अपोज करणार आहे. सो इंड्यूस्ड आणि हा जेवढा आपण लावू, अप्लाइड EMF जेवढा लावू तेवढा करंट चेंज होईल आणि चेंज इन करंटमुळे इंड्यूस EMF होईल. अँड देअरफॉर टू ओव्हरकम दिस इंड्यूस्ड EMFला ओव्हरकम करण्यासाठी ह्याची व्हॅल्यू त्याला इक्वल पाहिजे बट ऑपोजिट पाहिजे. म्हणजे काय म्हणता येईल मला, अप्लाइड EMF हा इंड्यूस्ड EMFला इक्वल पाहिजे बट ऑपोजिट पाहिजे, तरच तो त्याला ओव्हरकम करून तो त्याला पास करेल ना. म्हणजे जेवढा आपण अप्लाय केला आहे तो इंड्यूस झालेला जो आहे तो इक्वल पाहिजे, फक्त डिरेक्शन ऑपोजिट पाहिजे. सो जर काय मी इथं इंड्यूस्ड EMFची व्हॅल्यू टाकली तर आय विल गेट अप्लाइड EMF, मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल, LdI/dt मिळेल. झालं. ह्याच्यातनं करंट काढणं बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. इथे फक्त विषय राहतो इंटिग्रेशनचा. सो डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपण बघितलं आहे की जर हा dt पलीकडे घेऊन मी त्याला इंटिग्रेट केलं, Edt इज इक्वल टू LdI आणि त्याला इंटिग्रेट करूयात. इंटिग्रेट केलं तर ईची व्हॅल्यू काय आहे तर अप्लाइड EMF आहे E0 sin ωt. याचं इंटिग्रेशन इज इक्वल टू L कॉन्स्टंट बाहेर आला आहे, इंटिग्रेशन DI. आणि याला जर काही सॉल्व केलं आपण प्रॉपरली तर ह्याचा मी ह्याला राईट साईडला लेफ्टला लिहितो, L इंटू I, L इज कॉन्स्टंट, DIचं इंटिग्रेशन I इज इक्वल टू ह्याचं इंटिग्रेशन काय येईल रे, E0. ठीक आहे. साईनचं इंटिग्रेशन इज मायनस कॉस ωt. आणि इथे विथ रिस्पेक्ट टू टाईम आपण इंटिग्रेट करतो ना, तर इंटिग्रेशनमध्ये रूल काय असतो, जर टीचा जो कोइफिशियंट असेल त्याला डिवाइड करून टाकायचा. त्याला डिवाइड करून टाकला खाली इथे. सो व्हॉट डू वी गेट गाईज, E0 कॉस ωt मायनस साईन ओमेगा पलीकडे गेला ωL आणि इंटू I. सो देअरफॉर जर आपण करंटचा फॉर्म्युला काय बनतोय हे लिहिण्याची इच्छा असेल आपली तर करंट विल बी, इथे प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन राहिलाच नाही, इथे इंटिग्रेट करताना प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन येईल. इंटिग्रेशन ऑफ दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस प्लस C. नीट पहा, आपण ज्या वेळेस या स्टेपला इंटिग्रेट केलं, सो आपण इंटिग्रेट करताना लिमिट्स पुट नव्हत्या गेला, सो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आला. आणि हा कॉन्स्टंट काढण्यासाठी आपण काय करू शकतो बघा, तर आपल्याला माहिती आहे करंट हा फ्लक्च्युएट होतोय 0 to max, 0 to max, 0 to max, 0 max, 0 मिनिमम, 0 max, 0 मिनिमम. सो कुठेतरी तो 0 झाला पाहिजे ना. सो जर काय मी मिनिमम व्हॅल्यू ऑफ करंट पॉसिबल विचारली तर ती 0 असली पाहिजे. तर ही 0 होऊ शकते, कॉस्टमुळे ही 0 होऊ शकते, पण हे पण C राहिलं ना, C पण 0च असला पाहिजे. नाही तर मग कॉन्स्टंटच हा कॉन्स्टंट समजा काहीतरी व्हॅल्यू असेल त्याची 5 असेल समजा, तर काय प्रॉब्लेम होईल, करंट विल नेवर बिकम 0. आणि तसं नाही झालं पाहिजे, करंट पण 0 झालं पाहिजे. त्यामुळे आपण डायरेक्टली असं लिहितो की हां कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन शुड बी 0 बिकॉज करंट हा 0पासनं मॅक्सिमम, मॅक्सिममपासनं 0, 0पासनं मिनिमम, मिनिममपासनं 0 तो फ्लक्च्युएट करणार आहे. आणि 0 होण्यासाठी दिस शुड बी 0. देअरफॉर करंट इज इक्वल टू हा 0 असला पाहिजे. डायरेक्टली स्टेट करू शकतो आपण -E0/ωL कॉस ωt, कॉस ωt. आणि या कॉस ωtला मला काय लिहिता येईल बघा नीट, -E0/ωL साइन ऑफ, नीट पहा 90 मायनस थीटा ना, व्हॉट इज कॉस ऑफ थीटा, 90 मायनस थीटा. ही मायनस एन आतमध्ये देऊन टाकली तर काय मिळतं रे, आन्सर मिळणार आहे करंट इज इक्वल टू, मायनस एन आत गेली आहे, E0/ωL साइन ωt मायनस π/2. दिस क्लिअरली टेल्स अस की हा जो कोणी उरला सुरला आहे इट शुड बी नथिंग बट पीक व्हॅल्यू ऑफ करंट. सो I इज इक्वल टू I0 साइन ωt मायनस π/2. बघा इथे थोडंसं इंटरेस्टिंग काहीतरी आलं आहे
की जर EMF ई नॉट साईन ओमेगा टी असेल तर करंट पण नुसता ओमेगा टी नसतो, -π/2 आहे. -π/2चा काय इंडिकेशन आहे? -π/2 टेल्स अस की बाबा जर EMF हे फेजर डायग्राम तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो, फेजर डायग्राम ड्रॉ करून दाखवतो, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. जर EMF असा असेल, हा जर काही EMF असेल ओमेगा टी अँगलवरती, तर करंट कुठे असेल? करंट असेल -90 डिग्रीला. मायनस कुठे असतो? हे तर वाढत जातो अँगल, मायनस म्हणजे मागे असेल. इथे असेल करंट किती? हा अँगल 90 असेल आणि तो मागे असेल. ओमेगा टी -90. कळालं का? ओमेगा टी तर आहेच -90 ना. सो दिस विल बी दी अँगल ओमेगा टी -90. ओमेगा टी -90 इथे असेल करंट. ठीक आहे. दिस विल बी द फेजर डायग्राम. फेजर डायग्राम क्लिअरली टेल्स अस EMF लीड्स करंट बाय 90 डिग्री. 90 लीड करतो ना, बघा ना, 90 पुढे आहे. हा ओमेगा टी आहे, हा ओमेगा टी -90 आहे. सो जिथे ओमेगा टी तिथनं -90 केला, मी मागे गेलो. सो दिस इज द फेजर डायग्राम. बट इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे की जर काही मला EMF आणि करंटच्या EMF आणि टाईमच्या ग्राफवरती करंटचा ग्राफ प्लॉट करायचा असता, तर मग करंटचा ग्राफ कसा आला असता? करंटचा ग्राफ हा कोसाईन ग्राफ होता आणि ते पण नेगेटिव्ह साईन आला. सो कॉस ग्राफ कधी पण सेंटर नाही, एक्स्ट्रीमपासून स्टार्ट होतो. सो मी एक्स्ट्रीमपासून स्टार्ट करतो. ऑब्व्हियसली ॲम्प्लिट्यूड वेगळा घ्यावा लागेल मला. हा ॲम्प्लिट्यूड तर EMFचा आहे, हा मी करंटचा ॲम्प्लिट्यूड घेतो -I0 वाला. सो -I0 पासून चालू होईल तो आणि तो इथपर्यंत जाईल. सो दिस विल बी द ग्राफ. क्लिअरली तुम्हाला कळत असेल की हे दोन ग्राफमध्ये EMF पुढे आहे ना, बघा 0ला वरती आहे आणि हा खाली आहे. तो वरती 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 जातोय, ठीक आहे, आणि नंतर हा खाली जातोय. सो बेसिकली EMF इज लीडिंग. EMF पुढे राहतोय त्याच्या. सो हा झाला त्याचा ग्राफ, हा झाला त्याचा फेजर, हे झालं त्याचं डेरिवेशन. आणि डेरिवेशन झाल्यावरती जसं आपण रेझिस्टरला केलेलं, व्हॉट वॉज E0/I0 गाईज? रेझिस्टन्स होता ना मागे, मागच्या डेरिवेशनमध्ये इट वॉज अ रेझिस्टर. तसं इथे काय येणार आहे? इथे E0/I0 काय येणार आहे बघूयात. E0 इज E0, नो प्रॉब्लेम. व्हॉट इज I0 गाईज? I0 काय आहे रे? I0 आहे E0/ωL. त्यामुळे E0 कॅन्सल, ωL वरती जातो. याचा अर्थ इंडक्टरमध्ये E0/I0 ची व्हॅल्यू ωL येते आणि याला आपण म्हणू शकतो दिस इज ऑल्सो रेझिस्टन्स ऑफ इंडक्टर. दिस इज रेझिस्टन्स ऑफ इंडक्टर. एकच प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये, आत्ता सध्यासाठी मी बोलतो ह्याला रेझिस्टन्स ऑफ इंडक्टर. ह्याचं युनिट पण ऑब्व्हियसली ओहम असणार आहे, आणखी EMF अपॉन करंट हा ओहमच असला पाहिजे. युनिट पण ओहम आहे. सगळं तो रेझिस्टन्स सारखाच करतो. प्रॉब्लेम असा आहे की याला रेझिस्टन्स म्हणू शकत नाही आपण, कारण की आपण पुढे जाऊन शिकणार आहे की ह्याच्यातनं पॉवर लॉस होतच नाही. सो हा रेझिस्टन्स नसून त्याला आपण म्हणतो रिॲक्टन्स ऑफ इंडक्टर. आणि या रिॲक्टन्सला एक स्पेशल नाव आहे. इट इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑफ इंडक्टर. इंडक्टरचा हा कोण आहे? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. नोटेशन आहे XL. XL त्याचं नोटेशन आहे आणि फॉर्म्युला काय? फॉर्म्युला आहे ω/L. सो क्लिअरली इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कोणावर डिपेंड करतोय? इंडक्टरच्या व्हॅल्यूवरती. आणि दुसरं डिपेंड करतो तो फ्रिक्वेन्सी ऑफ द ह्याच्यावरती, ऑल्टरनेटिंग व्होल्टेजच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतो. ह्या दोन गोष्टींवर डिपेंड करतो तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. दिस वॉज द डेरिवेशन ऑफ व्हॉट हॅपन्स वेन व्होल्टेज इज कनेक्टेड अक्रॉस इंडक्टर. इंडक्टरला व्होल्टेज कनेक्ट केला तर EMF साईन असेल ना, तर करंट मागे निघून जातो, 90 डिग्री मागे निघून जातो, -90. डेरिवेशन थोडं ट्रिकी आहे. मागच्या वर्षी खूप सिम्पल डेरिवेशन होतं, पण यावर्षी थोडं डेरिवेशन त्यांनी ट्रिकी करून टाकलं. उगाच इंटिग्रेशन वगैरे करायला लावलं. हे मिळालं, आपण फेजर ड्रॉ केला, फेजरपर्यंत कळालं. मग नंतर आपण दोघांच्या पीकला डिवाईड केलं तर एक क्वांटिटी मिळाली. तिथे मागे रेझिस्टन्स म्हणत होतो त्याला आपण, तर इथे त्याला आपण रिॲक्टन्स म्हटलं पाहिजे. रेझिस्टन्स नाही, तो रेझिस्ट नाही करतो, रिॲक्ट करतो करंटबरोबर. रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स नाव आहे, त्याचा फॉर्म्युला आहे ω/L. डायमेन्शन, युनिट सगळं ओहमसारखंच सेम असतं. ठीक आहे. दिस वॉज व्होल्टेज कनेक्टेड अक्रॉस इंडक्टर. लेट्स सॉल्व अ न्यूमेरिकल ऑन दिस एज वेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे इंडक्टरच्या कॉन्सेप्टवरती बेस्ड आहे. 13.3 सॉल्ड एक्झाम्पल आहे. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ कॉईल इज गिवन, पीक EMF इज गिवन, फ्रिक्वेन्सी इज गिवन, आणि तुम्हाला या दोन गोष्टी फाइंड करायच्या.
काय क्वेश्चन आहे वाचूयात. एन इंडक्टर ऑफ इंडक्टन्स 200 मिली हेनरी इज कनेक्टेड टू AC सोर्स ऑफ पीक व्होल्टेज 210 वोल्ट. ओके, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स. ठीक आहे. कॅल्क्युलेट पीक करंट. पीक करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. पटकन करून घेऊयात पीक, बिकॉज बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. E0/I0 इज इक्वल टू ओमेगा एल. आपल्याला माहिती आहे, एक्सेल म्हणतो आपण, आणि ओमेगा एल दोन्ही दिले आहेत. करंट काढणं बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. करंट पीक विल बी, हा वर गेला, ओमेगा एल खाली गेला, E0/ओमेगा एल. अरे E0 210 दिला आहे, बाय ओमेगा किती आहे 2π इंटू फ्रिक्वेन्सी 50 दिली आहे फ्रिक्वेन्सी, इंटू एल किती दिला आहे 100 200 मिली हेनरी म्हणजे 0.2 हेनरी का नाही, मिली म्हणजे 10⁻³ 0.2 हेनरी. 0.2 इंटू 50 इज 10. 0.2 इंटू 50 इज 10. 10 आणि 0 गेला 21/2π. 21/2π. 2π असतो 6.28. सो 6 3 जा 18. 3 पॉईंट समथिंग येणं शक्यता आहे. 3 पॉईंट समथिंग आन्सर आहे का मॅच होणार. तर येस 3.3 येतं आहे, मॅच होतं आहे आन्सर. पीक करंट बरोबर काढलं आहे आपण. डिटेलमध्ये जाणार नाही आहे, फॉर्म्युला समजला आहे तुम्हाला. आता विचारलं हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. व्हॉट इज द इन्स्टंटेनियस व्होल्टेज, म्हणजे त्या इन्स्टंटचा व्होल्टेज किती आहे वेन सोर्स करंट इज ॲट द पीक. थोडंसं डोकं वापरा. ते म्हणतायत करंट जेव्हा त्याच्या पीकला जातो तेव्हा त्यावेळेसचा व्होल्टेज किती असतो इंडक्टरला. रेझिस्टरचा हा प्रश्न असताना तर मी तुम्हाला इझिली सांगितलं असतं, अरे रेझिस्टरमध्ये EMF पीकला गेला की करंट पण तर पीकला जातो. सो जर पीकचा करंट पीक, वेन करंट इज ॲट पीक, तर इन्स्टंटेनियस व्होल्टेज पण पीक व्होल्टेज असतो. बट इंडक्टरमध्ये झोल असतो. इंडक्टरमध्ये EMF आणि करंटमध्ये 90 डिग्रीचा फेस डिफरन्स असतो. त्यामुळे जेव्हा करंट त्याच्या पीकवरती असतो, वरचा किंवा खालचा कोणताही पीक घ्या, त्यावेळेस EMF त्याच्या 0ला असतो. EMF कितीला असतो, EMF त्याच्या 0ला असतो. कधी, जेव्हा करंट त्याच्या पीकला असतो. वेन द करंट इज ॲट इट्स पीक, EMF इज ॲट इट्स 0. EMF त्याच्या मिनिममला असतो. हा क्रेस्टला असेल तेव्हा हा 0ला असेल. हा 0ला आला की हा क्रेस्टला गेला. हा टॉपला आहे तेव्हा हा 0ला आहे. हा जेव्हा 0ला येईल तेव्हा करंट टॉपला जाईल. सो करंट जेव्हा मॅक्सिमम असतो तेव्हा व्होल्टेज 0, व्होल्टेज मॅक्सिमम झालं करंट 0. हे असा पुढे मागे चालू राहतं 90 डिग्रीच्या फेस डिफरन्समुळे. अँड देअरफोर सिम्पल उत्तर आहे इन्स्टंटेनियस व्होल्टेज वेन द करंट इज ॲट इट्स पीक विल बी 0 वोल्ट. बिलकुल व्होल्टेज राहणार नाही आहे, कारण की त्यांच्यामध्ये 90 डिग्रीचा फेस डिफरन्स आहे. आय होप तुम्हाला हा समजला क्वेश्चन. हा होता 13.3चा सॉल्व्ड एक्झाम्पल. लेट्स मूव्ह टू last part of the today's lecture, that is AC voltage connected across a capacitor. Okay, now we will see last part, that is alternating voltage across a capacitor. बघा, हा समजा एक कॅपॅसिटर आहे आणि त्याला आपण कनेक्ट केलं एक ऑल्टरनेटिंग व्होल्टेज बरोबर. जसं आपण मगाचपासून करत आलो, E=E0sin⁻t. हा त्याचा ग्राफ झाला. इथे सिम्पल आहे, इंडक्टरसारखाच आहे. एक फॉर्म्युला माहिती पाहिजे. इथे मला माहिती आहे कॅपॅसिटर C असेल, व्होल्टेज V लावला असेल, तर या प्लेटवरती चार्ज किती होतो रे स्टोर, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आतल्या साईडला, तो असतो Q. चार्ज असतो Q. आणि Q, C आणि V मध्ये रिलेशन काय असतं, तर Q इज इक्वल टू CV. बरोबर. आणि त्यामुळे जर काही मी डेरिव्हेटिव्ह काढला नाही तर मला करंट मिळणार आहे. कारण की व्हॉट इज करंट, बेसिकली ह्याचा जो रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज आहे तोच तर करंट फ्लो होतोय. करंट फ्लो होतोय म्हणजे काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज किंवा रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज. आणि एसीमध्ये ॲक्च्युली काय होतं की थोड्या वेळासाठी करंट असा फ्लो होतो, थोड्या वेळासाठी करंट असा फ्लो होतो. सो कॅपॅसिटर कॉन्स्टंटली चार्जिंग डिस्चार्जिंग चालू असतं. सो त्यामुळे करंट किती फ्लो होणार आहे या सर्किटमध्ये, तर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आणि इफ आय टेक डेरिव्हेटिव्ह तर मला करंट मिळेल dQ/dt इज इक्वल टू C dV/dt. अरे व्होल्टेज म्हणजे इथे EMF आहे, C dE/dt. सो करंटची व्हॅल्यू काय येईल, C डेरिव्हेटिव्ह ऑफ EMF काय येईल रे, E0sin⁻tचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आणि डेरिव्हेटिव्ह येईल E0 बाहेर, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, ओमेगा पण बाहेर येईल. दिस विल बी द करंट. ऑब्वियसली याला काय पुट करणार आहे मी, कॉमन सेन्स आहे. आयला हे असेल, हे असेल, हे I0 असेल, पीक व्हॅल्यू आहे. सो I0 cos⁻t. बट आपल्याला असं चालत नाही. तुम्हाला माहिती आहे हा साईनमध्ये असेल, याला आपण साईनमध्ये आणू आणि नंतर कम्पेअर करू कोण पुढे कोण मागे. सो याला आणू साईनमध्ये, I0 sin⁻t + 90. तुम्ही म्हणा सर असं का नाही करत आहे, 90 - ω_t काय प्रॉब्लेम आहे, कारण की ओमेगा नेगेटिव्ह होतो. मग अशी चाललं इंडक्टरला, कारण की मायनस साईन बाहेर होती, जिला 8 टाकून रिव्हर्स करता आलं. इथे मायनस साईन बाहेर नाही आहे. सो इथे मी वापरणार आहे प्रॉपर्टी ω_t + 90. आणि साइन ऑफ ω_t + 90 और 90 + ω_t इज cos⁻t. सो हे कन्वर्जन माहिती असलं पाहिजे.
अँड वन्स वी कन्वर्ट दिस, तुम्हीच मला सांगा 90 म्हणजे π/2. तुम्हीच मला सांगा करंट पुढे आहे का EMF पुढे आहे? क्लिअरली EMF पेक्षा 90ने करंट पुढे आहे. सो लगेच फेजर ड्रॉ करतो आपण. आणि फेजर डायग्राम कसा येतो बघा, की जर हा असेल आपला EMF ω t अँगलवरती, तर +90 डिग्री जर मी केलं ह्याच्यामध्ये ॲडिशन, तर हा माझा करंट असणार आहे. करंट असणार आहे ω t + 90 वाला. सो हे झालं फेजर डायग्राम. फेजर डायग्राममध्ये कोण पुढे आहे? करंट लीड करतोय. करंट लीड्स EMF बाय 90 डिग्री किंवा बाय π/2 रेडियन. ग्राफिकली कसं एक्सप्लेन करणार? कॉस ग्राफ पॉझिटिव्ह आहे, वरतून चालू होणार आहे, वरतून, आणि नंतर तो ग्राफ असा खाली जाईल आणि तो पीकला जाईल. सो क्लिअरली या ग्राफवरनं कळतं आपल्याला हा E0 असेल, हा I0 आहे. करंट आणि EMFमध्ये करंट पुढे आहे यावेळेस, EMF मागे आहे. इंडक्टरमध्ये उलटं होतं, करंट वॉज बिहाइंड, EMF वॉज लिडिंग. रेजिस्टरमध्ये दोघं बरोबर होते, साईन होते. सो दॅट इज द ओनली डिफरन्स. हे सगळं झाल्यानंतर आपण ती गोष्ट परत रिपीट करतोच. दोघांचे पीक डिवाइड करा. पीक EMF, पीक करंट. तर तुम्हाला पहिल्या केसमध्ये रेझिस्टन्स मिळाला, त्याला R म्हटलं, विषय संपला. दुसऱ्या केसमध्ये आपल्याला ω/L मिळाला. मग याला रेझिस्टन्सच म्हटलो आपण, पण तो इंडक्टरचा रेझिस्टन्स आहे, ज्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो, आणि त्याला आपण XL डिनोट केलं. तसंच इथे काय होणार आहे, प्रयत्न करून तरी बघू आपण. इथे काय होणार आहे? इथे E0 तर E0 राहणार आहे, बट I0ला आपण कोणाला रिप्लेस केलं आहे? I0 हा कशापासून बनला आहे? ह्याच्यापासून बनला आहे ना, E0 ω आणि C पासून बनला आहे. सो इथे कॅन्सल E0 होणार आहे, आणि काय राहतं आहे 1/ωc. ह्या प्रकाराला आपण म्हणणार आहे रिॲक्टन्स. हा रेझिस्टन्स नाहीच आहे, हा रेझिस्टन्स सारखाच आहे हा, बट हा रेझिस्टन्स नाही आहे, हा पण रिॲक्टन्स आहे. कोणाचा रिॲक्टन्स आहे? हा कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स आहे. सो त्याला नाव देतो आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, XC. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे हा. आणि XC 1/ωc असेल तर हिची व्हॅल्यू युनिट ओहमच राहणार आहे. सगळं रेझिस्टन्स सारखंच असणार आहे, फक्त हा फ्रिक्वेन्सीला इन्व्हर्स प्रपोर्शन आहे, कॅपॅसिटन्सला इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. दॅट्स इट. जसा XL काय होता? XL होता डायरेक्टली प्रपोर्शनल. त्यामुळे डायरेक्ट करंट्समध्ये आपण जेव्हा डायरेक्ट करंटमध्ये DCमध्ये वापरतो ह्याला, तर DCला फ्रिक्वेन्सी नसते, त्यामुळे DCमध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स नसतोच. हां, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इन्फिनिटी असतो, कारण की DCची फ्रिक्वेन्सी 0 असते. म्हणजे कॅपॅसिटर तुम्ही DCला लावला तर काहीच करंट फ्लो नाही होणार. ऑब्व्हियसली ना, मध्ये तर गॅप असते, कसा करंट फ्लो होणार? सो DCमध्ये कॅपॅसिटर वर्क नाही करत, AC मध्येच कॅपॅसिटर वर्क करतो. तसंच इंडक्टर DCमध्ये 0 रेझिस्टन्स दाखवेल, म्हणजे व्यवस्थित तो गुड कंडक्टर म्हणून बिहेव करेल. ओके, सो दीज आर सम बेसिक्स, बट दिस इज व्हॉट हॅपन्स. फेजर डायग्राम, ग्राफ, डेरिवेशन आणि हा कॉन्सेप्ट क्लिअर आहे का, हे कॉन्सेप्ट आपल्याला लागतात. सो आपण आजचं लेक्चर इथेच थांबवूयात. रेझिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर तिन्ही कनेक्ट करून काय होतं हे सांगितलं आहे तुम्हाला मी. उद्याच्या लेक्चरमध्ये आय विल वन्स अगेन रिवाइज ऑल दिस कॉन्सेप्ट्स एका टेबलमध्ये, आणि नंतर आपण तिघांना एकत्र कनेक्ट करून बघूयात काय होतं. तुम्हाला मी छोटासा होमवर्क देतो आज. एक सॉल्ड एक्झाम्पल 13.3 आपण जो नाही केला आता तो करून टाका तुम्ही 13.3, आणि नंतर जाऊन तुम्ही जर काही सॉल्ड एक्झाम्पल्स बघाल, अनसॉल्ड एक्झाम्पल्स, तर अनसॉल्ड एक्झाम्पल्समध्ये सिंगल कनेक्टेड कुठले क्वेश्चन्स असतील तर बघूयात. सिंगल कनेक्टेड, जसं की क्वेश्चन नंबर तुम्ही चालू करू शकता 11, 12, 13, 14, हे सिंगल कनेक्टेड दिसत आहेत. येस, 15, 11, 12, 13, 14, 15, इवन 16th इज पॉसिबल. 17th पासून मिक्सचर झालं आहे, 16th पर्यंत करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 प्रॉब्लेम्स आहेत, हे तुम्हाला होमवर्क म्हणून देतोय मी.